तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी कोकण एज्युकेशन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, चाललं आहे मराठी शाळेमध्ये ध्वजारोहणसाठी. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. चला तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही आमची मराठी शाळा बघा, चाललो मराठी शाळेची. तर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुळी नंबर 3 माटलवाडी. चला, तरी ही आपली मराठी शाळा बघा, मस्त. तयारी चालली. तुम्ही सर्व पालकवर्ग विद्यार्थी होतो या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. आपण सर्वांना मी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम विविध भागात सुरू करावाची विनंती करतो. यानंतरचा कार्यक्रम आपली प्रभात फेरी असते थोडी. ती झाल्यानंतर मुलांची उपासना, सर्व मान्यवरांचे सत्कार. संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये आपण भाषण सत्कार ठेवू नये. गेल्या वर्षापासून आपण बदल केला, या ठिकाणी सर्व होईल. आणि संध्याकाळी मुलांचा डायरेक्ट कार्यक्रम सुरू होईल. स्टेजचं उद्घाटन, प्रतिभा पूजन कार्यक्रम सुरू होईल. म्हणजे मुलांचा कार्यक्रम आपल्याला जास्त वेळ वाटते. हा उद्देश म्हणून आपण या ठिकाणी आज सर्व उद्घाटन आहे. आणि त्यानंतर लगेचच महिलांचा आयडी बनतो या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी आता रांगेने प्रभात
सभेचा कार्यक्रम होईल आणि आपण ठरल्याप्रमाणे स्वागत सत्काराचे कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे. तर मी त्यांची नावं घेतो. त्या मंडळींनी या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचे. पांडुरंग पिलाजी उपस्थित. उपाध्यक्ष म्हणून आपण माझा भारत देश जिथे विविधतेचा सुंदर खेळ. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर तसेच समोर बसलेले सर्व ग्रामस्थ, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा केवळ एक राष्ट्रीय सण नाही, तर तो आपल्या लोकशाहीचा, संविधानाचा, अखंडतेचा उत्सव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू करण्यात आले आणि म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस येथे साजरा करतो. ज्यांनी नभकवित घेतले, शब्दांच्या सुमनांनी आज स्वागत त्यांचे दाटले. परिचय त्यांचा करून देताना हर्ष होतेसे मनी, आदर्श ज्यांचा घेऊन चाले ही भारताची नवी पिढी. या ठिकाणी आता मान्यवरांचा सत्कार समारंभ आपण कार्यक्रम घेणार आहे. सर्वप्रथम या कुंडी नंबर 3 शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जीवने यांचं स्वागत शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री सावंत सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. शाळा व्यवस्थापन श्री सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी होत आहे. आपली कुंडली नंबर 3 ही शाळा आहे आणि ह्याचं नेतृत्व तुमच्या ग्रामस्थांच्या मार्फत जी मंडळी करतायत त्या सर्वांचं आपण सर्वांनी एका जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत केलं. विशेष सन्मान मी एवढ्यासाठी म्हटलं की राजाची वने, मी एक लेख टाकला होता, मला वाटतं ग्रुपात मी वाचला असेल किंवा नसेल, की राजाची वने हे या शाळेचे कल्पतरू आहेत. कल्पतरू याचा अर्थ मराठीमध्ये व्याकरणामध्ये किंवा असं जर घेतला तुम्ही तर सगळ्यात इच्छा पूर्ण करणारा तो. म्हणजे नारळाला आमच्याकडे कल्पतरू म्हणतात, जे काही भाग त्याचा वाया जात नाही. तसं कल्पतरू व्यक्तिमत्व या शाळेसाठी लाभलं आणि मी एक खास उल्लेख एवढ्यासाठी करतोय की आम्ही फक्त इच्छा व्यक्त करायची. काय करायची? इच्छा व्यक्त करायची आणि त्यांना फोन करायचा की आम्हाला हे हवं. तर त्यांचं पुढचं वाक्य असणार, सर कधी पाहिजे? मी म्हटलं ना सकाळी पाहिजे, तर सकाळी माझ्या आधीची वस्तू शाळेत असते. माझं असं प्रोजेक्टर स्टँड, फायर स्टेशन स्टँड, चप्पल स्टँड, जे सगळे स्पर्धा परीक्षक गेले आणि माझ्या लक्षात आलं की हे फर्निचर आपल्याला कमी पडते केंद्राचं परीक्षण झाल्यावर. आणि मी त्यांना फोन केला की आपल्याला ही वस्तू पाहिजे. सर कधी पाहिजे? सकाळी. कलर मागून मटेरियल त्यांचंच आहे, वेल्डिंग त्यांची, मटेरियल त्यांचं मटेरियल. ते शेड आहे, ते शेड हलत होतं. आपण स्वच्छतागृह काढल्यानंतर ते असं डगमगायला लागलं. मग त्यांना मी बोललो होतो की हे आपल्याला करायला होते, मला न सांगता आले, वेल्डिंग पण करून घेतली. सर्व मानकरी मंडळींनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे आणि त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मंचाला गाजवेल देशभक्तीचा खरा अर्थ हा बाण मित्र समजवेल. नव्या दिशेचे नव्या विषयीचे गीत सुरे गाती, या मंगलमय देशाचे आहे भविष्य मुलांच्या हाती. अशी ह्या शाळेचे विद्यार्थी आता आपल्या समोर आपले भाषण मनोगत व्यक्त करतील. सर से भूत उतारेगा, हिंदुस्तान मिटेगा, दुश्मन के सर से भूत उतारेगा.
यहाँ पे लाखों लोग अपने कुर्बान देते हैं, वो देश क्या हारेगा। यहाँ पे हजारों लोग अपने कुर्बान देते हैं, वो देश क्या हारेगा। और ये आज का हिंदुस्तान साहब सीधा घर में घुसकर मारेगा। ये आज का हिंदुस्तान साहब सीधा घर में घुसकर मारेगा। गुड मॉर्निंग एवरीवन, रिस्पेक्टेड प्रिंसिपल, टीचर, पेरेंट्स एंड माय डियर फ्रेंड्स। Today we are celebrate a very special day, Indian Republic Day. On this day, you know, our constitution into effect in 1950. This made India democratic and republic nation where the people have to power to choose their leaders. Our constitution right by Dr. Ambedkar and other great leaders give freedom, equality and justice. जाता जाता एवढेच बोलून जातो की दुश्मनों ना दो चुनौती इन वीरों को वरना आएगी तेरे छाती में तिरंगा गाड़ के आजा किसी भी तरह से रख देंगे तुझे पछाड़ के। आजा किसी भी तरह से रख देंगे तुझे पछाड़ के। और भारत एक सोया और शेर है, शेर से कभी उंगली मत करना वरना रख देगा तुम्हें फाड़ के। एवढेच तुमची भाषण होतं। जय जय भारत। उत्सव दिनांकाचा आकाशात सल्ला नतमस्तक भिजल्या सर्वांना ज्यांनी भारताचं ठेवला आज परिसरात मी त्याबद्दल माझी थोडक्यात कर। आपला भारत देश जगापर्यंत इंग्रजांच्या गुलामीत होता। स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक परिश्रमातून भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले। तर त्यात जवळपास 1.5 वर्षानंतर भारताने आपली घटना लागू केली, ज्याला भारताचे संविधान असे म्हटले जाते। भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखले जाते। 2 वर्ष 11 महिने 18 दिवसानंतर भारताचे संविधान तयार झाले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। चक्क निघालेच अन्याय आहे असं माझं मत आहे। या ठिकाणी आपल्या म्हणून सगळ्यांनी मानसिकरित्या तयार आहात ना तुम्ही सगळेजण। आम्ही या ठिकाणी सर म्हणून तुम्ही 4 जण पण नाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आपण सर्वांनी आपल्या जे दिले त्या सर्वांचे आभार आणि राजेश मध्ये यांना अध्यक्ष मंडळी शुभेच्छा धन्यवाद। दुसरी नवीन गोष्ट तुम्हाला सांगायची, माजी विद्यार्थी संघ आपल्या शाळेत स्थापन झाला आहे आणि माजी विद्यार्थ्याचे अध्यक्ष आहेत मुकेशजी थोरसे यांचा या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन पुन्हा आभार व्यक्त करणार आणि माजी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग केला होता। फोन पकड दे, व्हिडिओ काढ। जोरदार काळ्या मुकेश स्टेज बांधण्यासाठी आपल्याला 2 वाजता येतो। स्टेज बांधायला 2 वाजता म्हणजे शाळेतले कार्यक्रम सर्व संपलेला आहे आणि आता झालं घरी जायला। तर आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकण रुकेश मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये।